नमस्कार मित्रांनो, मी नरसिंग भुरे आणि आजची बातमी मन सुन्न करणारी आहे। पाचोरा तालुक्यातील पुन्हा एकदा भरधाव वाहनाने एका तरुणाचा आयुष्य हिरावून घेतलं आहे। ही घटना फक्त अपघात नाही तर अनेक कुटुंबांना विचार करायला लावणारी शोकांतिका आहे। पाचोरा तालुक्यातील निंभोरी येथील 3 विद्यार्थी ITI मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पाचोरा येथे आले होते। तुषार मधुकर नलवाडे वय 17 वर्ष, हरीश रवींद्र मोहित वय 18 वर्ष आणि हर्षल सुनील देशमुख वय 18 वर्ष असे हे तिघ मित्र सकाळी 10 वाजेच्या सुमारास मोटरसायकलने पाचोऱ्यात आले। आपलं ऍडमिशनचं काम पूर्ण करून हे तिघे दुपारी घरी परत निघाले, परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं। पाचोरा औद्योगिक वसाहतीजवळ महादेव मंदिर परिसरात समोरून पाचोरा आगाराची बस येत होती। त्यावेळी मागून भरधाव वेगानं आलेल्या एर्टिगा कार चालकाने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी मोटरसायकलला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील तिघही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात तुषार नलवाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने पाचोऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्याचा सल्ला दिला आणि दुर्दैवाने जळगावला नेत असताना तुषारची प्राणज्योत मालवली। मित्रांनो, सगळ्यात वेदनादायक बाब म्हणजे तुषार हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। ना भाऊ ना बहीण, आई वडिलांचा आयुष्याचा आधार या अपघाताने हिरावून घेतला। आज त्या घरात शांतता नाही, फक्त आक्रोश आहे। दुसरीकडे हरीश मोहिते यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून हर्षला देशमुख यांना किरकोळ दुखापत झाली आहे। दोघांवरही पाचोऱ्यात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी एर्टिगा कार ताब्यात घेतली असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुषार यांच्यावर निंभोरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलं। मित्रांनो, आज प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक वाहन चालकाने या घटनेकडे शिकण्याची गरज आहे। रस्त्यावर वेग दाखवणं म्हणजे शौर्य नाही। एका चुकीच्या ओव्हरटेकमुळे एखाद्या घराचा दिवा कायमचा विझू शकतो। विशेषतः तरुण मुलांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरणं, वेगावर नियंत्रण ठेवणं आणि सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे। आणि चारचाकी वाहन चालकांनीही मला घाई आहे या मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे, कारण तुमच्या काही सेकंदाच्या चुकीमुळे कोणाचा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो। ईश्वर तुषारच्या आत्म्यास शांती देवो आणि जखमी विद्यार्थ्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रयत्न करूया। धन्यवाद।